नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारतानं ऑपरेशन गंगा ही विशेष मोहीम राबवली आणि परदेशामध्ये त्यात सुद्धा खास करून युद्धभूमीवर अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप परत आणलेलं आहे. ताज्या आकडेवारीच्या नुसार जवळपास 90 पेक्षा जास्त टक्क्यांच्या संख्येनं परदेशात खास करून युद्धभूमीवर अडकलेले भारतीय मायदेशी परतलेले आहेत. एका आकडेवारीच्या आधारानुसार युक्रेनमध्ये यावर्षी सुमारे 80,000 विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या साठी जमलेले होते. जगभरातून ही मंडळी तिथे आलेली होती. त्यापैकी सगळ्यात मोठी विद्यार्थ्यांची संख्या ही भारताची होती. सुमारे 20,000 भारतीय हे युक्रेनमध्ये शिक्षणाच्या निमित्तानं पोहोचले होते आणि त्याच्याच काहीशी आणखीन संख्या ही तिथे असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांची आणि कामगारांची सुद्धा होती. एकूणात गणितात 20,000च्या आसपासच्या संख्येच्या भारतीयांना मायदेशी वेळेत सुखरूप आणि वेगवान पद्धतीने आणण्याचं मोठं लक्ष्य हे मोदी सरकारच्या समोर होतं. एखाद्या युद्धभूमीवरून आपल्या देशाच्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढणं आणि हे सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांना त्यांच्या मायदेशापर्यंत आणून सोडणं ही एक अत्यंत मोठी जोखमीची जबाबदारी असते. भारत सरकारनं ही जोखीम 22 फेब्रुवारीपासून सुरू केली आणि 7 मार्चपर्यंत 90% जास्त नागरिकांना मायदेशी परत आणून ही मोहीम यशस्वी झालेली आहे असं ठामपणे सांगावं लागेल. आत्ताच्या घडीला साधारण 750च्या आसपास विद्यार्थी सुमी प्रदेशामध्ये अडकलेले आहेत. त्यांनाही परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एका बाजूला ही ऑपरेशन गंगा नामक मोहीम सुरू असताना या मोहिमेच्या निमित्तानं भारतानं या आधी केलेल्या अनेक अशाच पद्धतीच्या मदत कार्याची आठवण सुद्धा झाली. भारतानं लेबनॉनच्या दरम्यान आखाताच्या दरम्यान झालेल्या युद्धातही अशाच प्रकारची कामगिरी केली होती. यावेळच्या कामगिरीमध्ये काय वेगळं होतं, यावेळच्या कामगिरीला ज्या प्रचंड वेगानं राबवलं गेलं ते कितपत महत्त्वाचं आणि सगळ्यात आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कामगिरीमध्ये भारताची वायुसेना उतरवून आपण आपल्या सामर्थ्याचं मुत्सद्दीपणाचं दर्शन घडवलं का, या आणि अशा इतर अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा. ऑपरेशन गंगा यशस्वी कसं झालं? या चर्चेमध्ये आपल्या सोबत लष्करी अधिकारी जोडले जात आहेत. आपल्या सोबत आत्ताच्या घडीला निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर जोडले गेले आहेत. थोड्याच वेळात इतरही लष्करी अधिकारी आपल्या सोबत जोडले जातील. आपण त्यांचं चर्चेमध्ये आत्ता स्वागत करतोय हेमंत महाजन सरांचं. महाजन सर, थेट पहिला मुद्दा पटकन असा आहे, ऑपरेशन गंगा ज्या वेगानं ज्या गतीनं राबवलं गेलं ती गती सुद्धा तितकीच महत्त्वाची होती. या निमित्तानं होणाऱ्या समन्वयाच्या बाबी कोणत्या असतात? जे ऑपरेशन गंगा होतं हे अतिशय वेगाने राबवलं गेलं आणि जोपर्यंत समन्वयाचा प्रश्न आहे, लक्षात असायला पाहिजे की या युद्धभूमीवरती 2 जण लढत होते. एक तर युक्रेन आणि दुसरं रशिया. तर जर त्यांना या युद्धभूमीतनं बाहेर काढायचं असेल तर थोडा जे सहकार्य युक्रेनकडनं पण मिळायला पाहिजे, रशियाकडनं पण मिळायला पाहिजे. कारण या सगळ्या लोकांना पहिले जिथे ऍक्च्युली युद्ध सुरू होतं तिथनं बाहेर काढण्यात आलं, बसेसमध्ये बसवण्यात आलं. तिथून त्यांना जी सीमा आहे पोलंड किंवा रुमानियाला लागलेली तिथपर्यंत जाऊन नेण्यात आलं. त्यांनी ती सीमा पार केली. तिथे अजून एक तिसरा देश मध्ये आला आणि मग त्यानंतर त्या देशाचं जे तिथे एअरपोर्ट होता त्या एअरपोर्टवरती आपण आपली विमानं उतरवली आणि त्यांना तिथून घेऊन गेलो. म्हणजे सर्वात पहिलं मोठं कोऑर्डिनेशन हे होतं की आपल्याला आपले विद्यार्थी नेमके कुठे आहेत हे माहिती पाहिजे आणि धोकेदायक जी जागा होत्या तिथून त्यांना काढून रशिया आणि युक्रेनची मदत घेऊन त्यांना बसनी किंवा इतर रेल्वे किंवा इतर ट्रान्सपोर्टच्या मदतीने इव्हन कार्स पण वापरल्या गेलेल्या आहेत, त्यांना सीमेवरती पोहोचवायचं, ती सीमा पार करायची आणि नंतर मग त्या सीमेच्या जे तिकडचं जे एअरपोर्ट आहे तिकडे जायचं. तर म्हणजे 3 देश इन्व्हॉल्ड आहेत, युक्रेन आहे, रशिया आहे, त्यांच्याशी कोऑर्डिनेशन पाहिजे. आणि युद्धभूमीवरती काय असतं की शांततेच्या वेळेला जर तुम्ही कोणाला काही रिक्वेस्ट केली कुठल्या सरकारला तर त्याची अंमलबजावणी बऱ्यापैकी होते. परंतु युद्धभूमीवरती अतिशय ज्यावेळेला धोकेदायक वातावरण असतं
तर त्यावेळेला परिस्थिती टेन्स असते आणि अनेक वेळा सांगितलेल्या हुकमावरती अंमलबजावणी होत नाही. म्हणजे जर रशियाने हो म्हटलं तर युक्रेन सडनली फायर करेल. युक्रेननी जर मदत केली तर रशियाचं फायरिंग सुरू होईल. रशियाचे खालच्या लेवलला सैनिक कसे वागतील हे सांगता येणार नाही. आणि आपल्याशिवाय इथे अनेक इतर राष्ट्रांचे सुद्धा लोक होते. तुम्ही जसं म्हटलं की 80,000 विद्यार्थी होते आणि जवळजवळ 15-20 लाख युक्रेनचे लोक हे वेगवेगळ्या भागात पळून गेलेले आहेत. तर कुठलाही देश, खास ते युक्रेन वगैरे, पहिले आपल्या लोकांना बाहेर जाण्याकरता मदत करेल. मग ते रेल्वेमध्ये बसायला असो की बसेसमध्ये बसायला असो की सीमेवरती चेकपोस्टमधून फायर करायला असो, आणि त्याच्यानंतर मग ते इतरांना आपण मदत करू. तर आपण जी चांगली गोष्ट केली ती म्हणजे पुन्हा पुन्हा आपले पंतप्रधान या सगळ्या राष्ट्राध्यक्षांशी बोलले, त्यांना सांगितलं. याच्याशिवाय जमिनीवरती कोऑर्डिनेट करण्याकरता त्या राष्ट्रांशी आपल्याला माहिती आहे की जनरल व्ही के सिंग हे पोलंडमध्ये होते. मग किरण रिजिजू आणि याच्याशिवाय ज्योतिर्मय शिंदे हे अजून 2 वेगळ्या देशामध्ये होते. आणि अजून एक मी नाव विसरते, म्हणजे 4 किंवा 5 मंत्री तिथे गेलेले होते, जे तिथे तिथल्या सरकारची जमिनीवरती करत होते. आणि तिथली जी भारताची वकिलात आहे ते त्यांना त्याच्यामध्ये मदत करत होती. तर एक मोठे अधिकारी तिथे असल्यामुळे त्यांना जो रिस्पॉन्स होता तो चांगला मिळत होता. महाजन सर एकच मिनिट आपल्याला थांबवतो. आपण जी संपूर्ण विश्लेषणात्मक माहिती देत आहात त्याच्यात काही आणखीन मुद्दे उपस्थित करतो, त्या निमित्तानं उपस्थित राहणारे प्रश्नही आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि आपली उत्तरं पण घेतो. मुद्दा माझा पुढचा असा आहे, आपण C-17 या एका प्रचंड बलशाली विमानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परत आणण्याच्या साठीची मोहीम राबवली. सर्वसाधारणपणे ज्या वेळेला युद्ध सुरू असतं तेव्हा जे 2 देश लढत असतात त्यांच्या आसपास तटस्थ असलेल्या सैन्याच्या हालचाली होणं हे कशा पद्धतीनं घेतलं जाऊ शकतं जर आपापसात समन्वयाची कमतरता असेल तर. मी आत्ताच्या घडीला हे रशिया युक्रेन युद्धाच्या निमित्तानं बोलतोय. युक्रेनच्या आसपास असलेल्या देशांमध्ये आपण वायुसेना पाठवली, आपल्या वायुसेनेची विमानं उतरली आणि ती तिथून विद्यार्थ्यांना परत घेऊन येत होती. या संपूर्ण ऑपरेशनच्या साठी त्या देशांशी संवाद करणं, त्या देशांनी सुद्धा आपल्याला सहकार्य करणं हे सुद्धा गरजेचं असतं. मूळ मुद्दा आहे की सैन्य हालचालींच्या अनुषंगाने हा विषय किती संवेदनशील होता. आपण आपल्याला 2 ऑप्शन्स होते. एक तर सिव्हिलियन एअरक्राफ्ट पाठवून, इंडिगो आहे किंवा इतर इंडियन एअरलाइन्स वगैरे आहेत त्यांना पाठवून आपल्या लोकांना तिथनं आणायचं. आणि दुसरं होतं की आपण आपली सैनिकी विमानं म्हणजे AN-32 आहे, IL-76 आहे आणि C-17 वगैरे विमानं आहेत, हर्क्युलिस, तर त्यांना पाठवणं. आता असतं असं की ही म्हणजे ज्यावेळेला आपण सैनिकी विमान पाठवतो तर त्या देशाला सुद्धा कळतं हे सैनिकी विमान आलेलं आहे. काही काही वेळा हे महत्वाचं असतं की इतर देशांना, खास तर युरोपियन देशांना हे समजणं गरजेचं आहे की आपल्याकडे सुद्धा प्रचंड मोठी अशी सैनिकी विमानं आहेत, IL सिरीजची असो की AN-32 सिरीजची असो. म्हणजे आपल्याकडे ताकद असणं हे दुसऱ्या देशांना दाखवून देणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि ही जी विमानं होती ही खास तर म्हणजे जी AN विमानं जी होती ती रशियन सिरीजची आहे आणि IL विमानं जी आहेत C-17 ही अमेरिकन बनावटीची किंवा तशा प्रकारची आहेत. तर त्याच्यामुळे त्या राष्ट्रांना सुद्धा आपली ताकद आहे की हे कळतं. आणि शिवाय असं असतं की जे एअरफोर्सचे पायलट्स वगैरे असतात त्यांना जर एखादी धोकेदायक परिस्थिती आली, अचानक टेक ऑफ करावं लागलं, अचानक लँड करावं लागलं, अचानक रस्ता बदली करावा लागला, तर त्यांना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संकटमय परिस्थितींना तोंड देण्याचा त्यांचा अनुभव हा बऱ्यापैकी असतो. त्यांचे रिॲक्शन्स फास्ट असतात. त्याच्यात तुलनेमध्ये आपण जर कमर्शियल पायलट बघितले तर त्यांचा एक रूट ठरलेला असतो, त्या रूटवरती ते जातात, त्यांना उतरायला जागा ठरलेली असते. परंतु अचानकपणे जर काही वेगवेगळा फरक पडले तर ती करण्याची त्यांची क्षमता प्रॅक्टिस केल्यामुळे एखाद्याला कमी असू शकते, ती आपली एअरफोर्सची जास्त असू शकते. तर म्हणजे आपण जी आपली एअरफोर्सची विमानं पाठवली त्यामध्ये आपण हे दाखवून दिलं की आपल्याकडे इतकी आधुनिक विमानं आहेत आणि आपण अतिशय वेगाने त्यांना उतरवू शकतो. बिलकुल या निमित्तानं आणखीन एक पुढचा प्रश्न उपस्थित करतो. महाजन सर, या आधी सुद्धा आपण आखातामध्ये या प्रकारेच मदत कार्य केलेलं होतं. आखातामध्ये फसलेल्याही नागरिकांना परत आणण्यासाठी त्यावेळेला 2 महिने लागलेले होते. आत्ताच्या घडीला कालावधी कमी लागला. याचं एक स्वाभाविक उत्तर असं आहे की त्यावेळेला जितकी लोक आखातातून आणली गेली त्याची संख्या आत्ताच्या 5 पट होती. स्वाभाविक आहे, कालावधी कमी जास्त त्याच्याचमुळे लागलेला आहे. ही बाब जरी ग्राह्य धरली तरी
आखातातल्या मदत कार्याचा आणि आत्ताच्या ऑपरेशन गंगाच्या दरम्यान केलेल्या मदत कार्यातला भेद काय? असं आहे, आखातात ज्या वेळेला आपण गेलो तर त्यावेळेला पहिले हे क्लिअर नव्हतं की माणसं कुठून त्यांना आपण उचलणार आहोत. आणि नंतर आपल्याला आठवत असेल की जनरल व्ही.के. सिंग स्वतः तिथे गेले होते आणि त्यांच्याबरोबर एअरफोर्सचं विमान तर होतंच, परंतु त्यांनी मुख्य तिथे आपली जी नेव्हीची जी एक बोट आहे ते घेऊन तिथे गेले होते. परंतु ज्यावेळेला ते तिथे गेले तर त्यावेळेस त्यांना असं दिसलं की त्यांची बोट जी किनारपट्टीला लागायला पाहिजे, जिथे हे लोक त्यांची वाट पाहतायत, तिथे लागू शकत नव्हती. तर म्हणून त्यांना पहिले ज्या बंदराच्या आत जे आपले लोक आले होते त्यांना छोट्या छोट्या बोटींच्या मदतीने, ज्याला आपण जेमिनी किंवा अशा लहान बोटी म्हणतो ज्याच्यात 15-20 माणसं बसतात, त्यांच्या मदतीने त्यांना आपल्या मोठ्या बोटीपाशी 2-3 किलोमीटर समुद्रात प्रवास करून आणलं गेलं आणि त्यांना मग बोटीवरती चढवलं. म्हणजे तिथे नेव्हीच्या पहिले म्हणजे छोट्या बोटी, मग मोठ्या बोटी त्यांना चढवायचं. आणि काही काही ठिकाणी तर असं आलं होतं की हेलिकॉप्टरच्या मदतीने सुद्धा आपण जिथे जिथे शक्य होतं तिथे पण माणसं आपण आणण्याचा प्रयत्न केला होता. तर तो, आणि माणसांची संख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे विमानाने ते सगळं करणं शक्य नव्हतं. आणि आपण ज्यावेळेला मोठी बोट पाठवतो तिथे 700, 800, 1000 माणसं आणणं काहीच प्रॉब्लेम नसतो, कारण बोटीला वजनाचा कधीच काही प्रॉब्लेम नसतो ॲज कम्पेअर्ड टू अन एअरक्राफ्ट. तर त्याच्यामुळे तिथे बोटीचा वापर करण्यात आला, छोट्या बोटींचा वापर करण्यात आला याच्याशी. पण तिथे नशिबाचा भाग एक होता की तिथे राष्ट्र मात्र फक्त एकच इन्व्हॉल्ड होतं आणि त्याच्यामध्ये युद्ध परिस्थिती. पण या सध्याच्या ऑपरेशन गंगामध्ये युक्रेन पण आहे, याच्याशिवाय रशिया पण आहे आणि न्यूट्रल राष्ट्र रुमानिया किंवा पोलंड किंवा अशी राष्ट्र आहेत. तर त्याच्यामुळे इथे लागणारं कोऑर्डिनेशन हे अतिशय जास्त मोठं आहे. एका राष्ट्राची कोऑर्डिनेशन करणं हे कम्पॅरेटिव्हली सोपं असतं, पण 3 राष्ट्रांची कोऑपरेशन करणं म्हणजे कोऑर्डिनेशन करणं, आणि खास तर त्याच्यात ते 2 राष्ट्र जी एकमेकाला अगदी मारायला उठलेली आहे त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करणं, हे खरोखर एक मुत्सद्देगिरीचं अतिशय वरचं उदाहरण आपण हे इथे देऊन दिलेलं होतं. याच्यातला एक मुद्दा आणखीन उपस्थित करतो महाजन सर. आपण आमच्याशी जोडले गेलेले आहात, त्या निमित्तानं मला आणखीनही काही प्रश्न आपल्याला विचारता येणार आहेत. आपण असं पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी या ऑपरेशन गंगाच्या निमित्तानं सातत्यानं विविध देशांशी संपर्क करत होते. जे 2 देश लढतायत, रशिया आणि युक्रेन, त्यांच्या प्रमुखांशी ते बोलत होतेच, पण त्याचबरोबर ते दिशानिर्देश सुद्धा देत होते की युक्रेनच्या आसपासच्या देशातून कशा पद्धतीनं मुलांना सुखरूप परत आणता येईल. पण एका बाजूला हे प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र मुलं तिथे अडकलेली होती. त्या मुलांच्याकडून सातत्यानं या तक्रारी येत होत्या की त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय. त्यांच्या पालकांच्याकडूनही तशा प्रकारच्या तक्रारी येत होत्या. मला एक प्रश्न या निमित्तानं असा उपस्थित करायचा आहे की 25 जानेवारीला भारतानं सांगितलं की परिस्थिती थोडी बदलतीये, तयार राहा, निघा त्या देशातून. 25 जानेवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत युद्धभूमीच्याच प्रदेशात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्येच राहणाऱ्यांना नंतर तक्रार करण्याची तेवढी योग्य प्रकारची अधिकारवाणी असते. असं आहे की जे भारतीय परदेशामध्ये जातात ते स्वतःला, मी असा शब्द वापरायला नको की स्वतःला ते सरकारचे जावई समजतात. आता हे स्वतः गेले, स्वतः त्यांनी पैसे भरून तिथे गेले, त्यांचं पहिले रेकॉर्ड पण तिथे काही नव्हतं. आणि अशा प्रकारचे अनेक भारतीय वेगवेगळ्या पद्धतीने नोकऱ्या करण्याकरता, शिक्षणाकरता वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि त्यांनी तिथल्या जे आपली वकिलात असते तिथे रजिस्ट्रेशन करणं हे महत्त्वाचं असतं. हे लोक करत नाहीत आणि मग इमर्जन्सी ज्या वेळेला येते, धोकेदायक परिस्थिती ज्याला होते, त्यावेळेला ते नेमके कुठे आहेत याची माहिती आपल्याला शोधावी लागते, की जी आता यांनी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये केली आणि सगळ्यांना रजिस्ट्रेशन करायला सांगितलं. याच्यानंतर या लोकांना हे कळायला पाहिजे, हे काही नॉर्मल एअरलाईन्सचा प्रवास नव्हता, हे युद्धभूमीतनं त्यांना काढण्यात येत होतं. आणि आपण जर आपली तुलना इतर राष्ट्रांशी केली, इव्हन चीनशी केली किंवा अनेक एशिया राष्ट्रातले, एशिया महाखंडातले विद्यार्थी तिथे होते, त्यांच्यातल्या किती विद्यार्थ्यांना सरकारने परत आणलं, चीनने त्यांच्या विद्यार्थ्यांना किती वेळा परत आणलं, चीनचे राष्ट्रपती किंवा या युक्रेन किंवा यांच्याशी किती वेळा बोलले, ज्याप्रमाणे आपण एअरफोर्सची विमानं पाठवली तशी विमानं कुठल्या राष्ट्राने पाठवली, तर या सगळ्यांचं उत्तर आहे कोणीही असं केलं नाही. दुर्दैवाने होतं काय की प्रत्येकाला म्हणजे मी 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 हे होतं. म्हणजे आता आपण तिथून सुखरूप पडत आलो, आपण वाचलो, आपल्याला विमानांनी परत आणलं आणि काही काही ठिकाणी असे पण फोटो आले की काही जण विद्यार्थी आपले कुत्रा किंवा मांजर यांना पण घेऊन येत होतं. कुत्रा किंवा मांजर तुम्हाला इथे पुण्यावरून मला जर मुंबईला घेऊन जायचं म्हटलं तर मला कुत्रा घेऊन जायला अलाउड आहे का? सोपं नाहीये ते. म्हणजे
म्हणजे आपले जे नियम देशाचे आहेत ते आपण पाळायला पाहिजे. परंतु या अनेकांना ही देशाने तुमच्याकरता केवढी धोकेदायक परिस्थितीमध्ये तुम्हाला बाहेर काढलं हे कळत नाही आणि लोकांच्या एक्सपेक्टेशन्स या खूपच जास्त वाढतात. आणि हाच प्रकार आज तुम्हाला म्हणजे एक सांगतो की आज जवळजवळ 3-3.5 कोटी भारतीय आज भारताच्या बाहेर आहेत आणि त्यामध्ये अनेक जण धोकेदायक देशामध्ये राहतात. म्हणजे आता कझाकिस्तान सुद्धा धोकेदायक देश आहे, कारण तिथे सुद्धा विद्यार्थी आपल्या शिक्षणाकरता गेले आहेत आणि तिथे अतिशय अनस्टेबल पॉलिटिकल परिस्थिती आहे. गल्फ मधल्या अनेक देशांमध्ये इराण असो, इराक असो, सिरिया असो, सौदी अरेबिया असो, तिथे परिस्थिती धोकेदायक असते. कधी दहशतवादी हल्ला होईल हे सांगता येत नाही. आफ्रिकेमधल्या अनेक देशामध्ये कधीही काहीही बंद पडू शकतं. परंतु तरी पण हे लोक तिथे जातात. याचं मुख्य कारण एक तर त्यांचे पैसे वाचतात, दुसरं त्यांना जास्त मिळतात. म्हणजे हे पैसे कमवण्याकरता हे सगळे जण हे धोके पत्करतात आणि ते आपण थोडंफार समजू शकतो की म्हणजे पैसे कमवण्याकरता जर भारतात नोकऱ्या पुरेशा अवेलेबल नसतील तर बाहेर कुठे जावंच लागेल. तर ते हे नाहीये. परंतु तिथे गेल्यानंतर एक प्रश्न माझा महाजन सर थोडासा पालकांच्या बाबत सुद्धा आहे, त्याबाबतही आपण बोलावं अशी मी अपेक्षा करतो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसं वागायचं याचं प्रशिक्षण पालकांनी देणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. म्हणजे आपल्या मुलांना धीर देणं की तू आता फायरिंग होत आहे तर तुम्ही पहिले एका ग्रुपमध्ये राहा, तुम्ही बंकरमध्ये राहा, तुम्ही जास्त बाहेर जाऊ नका. जर जायचं असेल, जर बाहेर जाऊन तुम्हाला पाणी किंवा असं काही आणायचं असेल तर त्याकरता कमीत कमी वेळात जाऊन कमीत कमी वेळात परत या. कारण बाहेर झालं, अचानक शेलिंग सुरू झालं तर तुम्हाला तिथे तुमच्यावरती दारुगोळ्याची बरसात होऊ शकते, तर त्याच्यामध्ये तुम्ही कॅज्युअलिटी होऊ शकता. याच्याशिवाय काय असतं की आपण जर स्वतःला जास्त विजिबल केलं तर आपण हे जास्त मोठे शत्रू बनू शकतो लोकांचे. लक्षात असावं, आपले हे सगळे विद्यार्थी कोणी कुठून काही काही सांगत होते. मला वाटतं मी आपल्याच टीव्ही चॅनल सांगितलं होतं की अशा गोष्टी उघडपणे टीव्ही चॅनल्सवरती ऍक्च्युली यायला नाही पाहिजे. ते मुलगा कुठे आहे, त्याचे फोटो काय आहेत, कारण याच्यामुळे ते हे सगळ्यांना दिसत असतं आणि त्याच्यामुळे युक्रेनच्या लोकांमध्ये थोडासा एक राग पण निर्माण झाला होता. कारण काय, शेवटी ते लोक मरतायत आणि त्यांना वाटते की हे भारतीय मग आमच्याकरता इथे का थांबत नाहीयेत, हे जर डॉक्टर्स आहेत तर आम्हाला का मदत करत नाहीयेत, किंवा काही काही वेळा त्यांनी लबाडी करून त्यांना त्याचा शिल्ड म्हणून सुद्धा वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. रशिया आणि युक्रेन या दोघांच्या युद्धामध्ये म्हणजे एक असे अडकता आहेत की कधी रशिया युक्रेनला म्हणतं युक्रेनची चूक आहे, युक्रेन म्हणतं रशियाची चूक आहे. जी महाजन सर आपल्याला काही मिनिटांसाठी थांबवतो. आपल्यासोबत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले जी जोडले गेलेले आहेत. गोखले सर, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय स्पष्टपणे? हो, येतोय जी. आपण फोनद्वारे आमच्याशी जोडले गेलेले आहात. आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला आवाज कदाचित ऐकायला पोहोचला असेल आपल्यापर्यंत. तो आपल्यासोबत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर जोडले गेले, ते विश्लेषण करत होते. आता आपल्यासोबत भूषण गोखले सर आहेत. गोखले सर, आपलं स्वागत जय महाराष्ट्राच्या या चर्चेमध्ये. आपण विषय हाताळतो आहोत तो ऑपरेशन गंगा यशस्वी होण्याच्या अनुषंगानं ज्या लष्करी पद्धतीनं हालचाली झाल्या त्याबद्दलचा. आत्ताची चर्चा ज्या वळणावर पोहोचलेली आहे ती अर्थातच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपत्तीच्या क्षणाला कसं वागावं याबाबत. मला आपल्याला विचारायचं आहे गोखले सर की ज्या पद्धतीनं हे ऑपरेशन गंगा, आत्ता हे एक ऑपरेशन गंगा नाव म्हणून आहे पण प्रत्यक्षात अशी मदत कार्य राबवली जातात, त्यावेळेला वायुसेनेचं एक त्यातलं महत्वाचं योगदान असतं. वायुसेना काय तयारी करते आणि जिवंत माणूस परत आणण्याला किती सर्वोच्च महत्व आहे हे सुद्धा आपण अशा मदत कार्यावरील चर्चेच्या निमित्तानं अधोरेखित करावं. नक्कीच. कारण डिझास्टर मॅनेजमेंट जे आपण म्हणतो, जे आपत्कालीन व्यवस्थामध्ये एअरफोर्सचा फायदा एवढा असतो की ती तत्परता त्याच्यामध्ये असते आणि त्यामुळे अशा तऱ्हेचं विद्यार्थ्यांना तिथून परत आणण्याचं काम असतं. आपण एअरफोर्सची विमानं वापरतो, ते डायरेक्टली हिंडन मध्ये म्हणजे एअरफोर्स स्टेशन हिंडन जे दिल्लीच्या जवळ आहे तिथे त्या विद्यार्थ्यांना आणतायत आणि अशा तऱ्हेने तत्परता दाखवल्यामुळे तिथून जे काही आपले पंतप्रधान आणि बाकीचे डिप्लोमॅट तिथून जे कॉरिडॉर तयार करतायत, सेफ पॅसेजेस विद्यार्थ्यांचे तयार करतायत, त्यांना निर्णय तिथल्या एअरपोर्टवरनं आणून दिल्लीला आणणं मला वाटतं एक फार म्हणजे जरी जोखमीचं असलं आपल्या विमानांसाठी, कारण तिकडे दुसरी कुठली विमानं जात नाहीये, तरी सुद्धा आपण ह्या गोष्टी करतो. त्याच्यामध्ये मला वाटतं एक भारताचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. कारण आपण फक्त भारतीयच नाही, तेव्हा पाकिस्तानी, चीनच्या, टर्कीच्या अशा बऱ्याच काही जे विद्यार्थी तिथे आहेत
त्यांना पण परत आणतोय. ही एक मला वाटतं आपण आपली जी म्हणजे खरंच म्हणतो तसं आपल्या संबंध देशाची जी एक प्रवृत्ती अशी आहे की सगळ्यांना मदत करायची, ती याच्यामध्ये सार्थ साबित होते. जी गोखले सर मध्ये आपल्याला थोडंसं थांबवतो आणि पुढचा प्रश्न आपल्यासाठी मी परत विचारतोय. माझा प्रश्न सर आपल्यासाठी असा आहे, ज्या पद्धतीनं परदेशात आपल्या अडकलेल्या नागरिकांना परत आणण्याच्यासाठी सरकारच्या आदेशानुसार एखादी मोहीम राबवली जाते, तेव्हा तिथं गेल्याच्या नंतर समोर आलेला माणूस हा नक्की आपलाच आहे की नाही, याच्या निमित्तानं कुणी भलताच माणूस तर आपल्या देशात येणार तर नाही ना, याची काळजी घेऊन कितपत पटापट या प्रकारच्या कारवाया होत असतात. आणि आपल्या आठवणीतली एखादी जुनी अशी कुठली कारवाई आपल्याला आता सांगता येईल का? त्या निमित्तानं घेतल्या गेलेल्या विविध प्रकारच्या पावलांनाही आपण समोर आणलं की काळजी स्वरूपात काय काय केलं जातं, खबरदारी कोणत्या गोष्टींची असते? नाही, नक्कीच आम्ही काळजी घेतो. आमच्याकडे आम्ही जेव्हा अशा पाठवतो त्यावेळेला एक तर लोकल ऍडमिनिस्ट्रेशन मधले सुद्धा लोक आम्हाला मदत करतात, कारण यांच्याकडे पासपोर्ट्स असतात. जरी आधार कार्ड प्रत्येकाकडे नसलं तरी त्या पासपोर्टवरनं आपण नक्कीच पडताळणी करतो की बरोबर येतात माणूस का नाही. आणि आल्यानंतर सुद्धा त्यांना नुसतं सोडत नाही, त्यांचे व्यवस्थित कुठपर्यंत ते आता पोहोचणार काय त्याची सगळी काळजी घेतली जाते. त्यामुळे असा एखादा चुकीचा माणूस येणं शक्य होत नाही. म्हणजे मला आठवतंय की अशीच जेव्हा परिस्थिती खूप वर्षापूर्वी नेपाळमध्ये झाली होती आणि नंतर अर्थात नुकतंच जेव्हा परत एकदा झालं जेव्हा येमेनमध्ये, त्यावेळेला सुद्धा अशीच विमानं पाठवून किंवा कुवेतमधनं जेव्हा विमानं पाठवून परत आणली होती, त्यावेळेला सुद्धा आपले भारतीय नागरिक आहेत आता कित्येकदा काही जण काय होत आहेत या लढाईमध्ये त्यांचे कागदपत्र हे होत म्हणजे इकडे तिकडे होतात आणि त्यामुळे थोडाफार जो आपल्याला चार्ज घ्यायला लागतो, पण त्याच्यासाठी म्हणजे त्यांच्याकडे बेसिक सिक्युरिटीच्या गोष्टी सगळ्या बघितल्या जातात. म्हणजे त्यांच्या काही बरोबर त्यांच्या शस्त्रबिस्त्र नाहीत ना किंवा अजून काही गोष्टी नाहीत ना, त्यामुळे हा सगळा जो विषय आहे तो नक्कीच आधी प्रायोरिटीने बघितला जातो. कारण तुम्ही बिलकुल या निमित्तानं आणखीन एक प्रश्न आपल्यासाठी असेल. भूषण गोखले सर आपल्या सोबत जोडलेले गेलेत, निवृत्त एअर मार्शल आहेत ते. मला आपल्याकडून असं जाणून घ्यायचंय गोखले सर की जेव्हा एखादा असं मदत कार्य राबवलं जातं ते अर्थातच आपत्कालीन परिस्थितीसाठी आहे याची जाणीव आपल्याला आहे. थोड्या वेळापूर्वी आम्ही महाजन सरांशी जेव्हा बोलत होतो तेव्हा महाजन सरांनी या गोष्टीलाही अधोरेखित केलं की अशी मदत कार्य राबवलं जाण्याची वेळ खरं तर येऊ नये, पण जेव्हा ती येते त्यावेळेला त्या परिस्थितीत सुद्धा कृतज्ञ असणं गरजेचं आहे. तुमच्यासारख्या सैनिकांना जेव्हा अशी दृश्य समोर दिसतात की तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या देशाच्या नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न करताय आणि परत आलेले नागरिक मात्र त्याबाबत कृतज्ञ नाहीत, तेव्हा तुमच्या मनाला किती वेदना होत असतील? गोखले सर आपणही यावर बोला. थोड्या वेळाने मी हाच प्रश्न महाजन सरांसाठी उपस्थित करेन. नाही, मला तर वाटतं की कृतज्ञता पाहिजेच, कारण अशा तऱ्हेच्या गोष्टी जेव्हा युद्धजन्य परिस्थिती त्यांनी माहिती आहे त्यांना की एखादा विद्यार्थी तिथे मृत्युमुखी पण पडला, काही जखमी पण झाले, त्या जखमीला पण आपण परत आणलं, ही एवढी सगळी आपली डिप्लोमॅटिक ताकद, पॉलिटिकल ताकद, आपले पंतप्रधानांपासून सगळे मंत्री तिथे आहेत. त्यामुळे एक प्रकारचं आणि अर्थात डिप्लोमॅटिक स्टाफ संबंध मिलिटरीचा जेव्हा त्याच्यामध्ये सगळी शिस्त असते, ही सगळी का करायची? तर तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेस तुम्ही काही ह्या लोकांना विचारत नाही की मी युक्रेनला जाऊ का म्हणून किंवा अजून कुठे जाऊ का. त्यामुळे नंतर असं तुम्हाला जर एखादा प्रसंग आला आणि तुम्हाला मदत करून इथे आणलं तर तुम्ही खरंच पाहिलं तर नक्कीच देशाची आणि ज्यांनी मदत केली त्यांची तुम्ही म्हणजे वाहवा नक्कीच केली पाहिजे. अगदी वाहवा अगदी तुम्ही सगळ्यांबरोबर समोर नाही केली, पण कमीत कमी त्याच्या विरुद्ध काही बोलणं तर नक्कीच चांगलं नाही. बिलकुल, हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण निवृत्त सैनिक या नात्यानं मांडला, तो भारतीयांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मला महाजन सरांना या निमित्तानं एकदा परत संधी द्यायची आहे. महाजन सर, आपलं सैन्य आपल्यासाठी वेळेला धावून आलं याची जाण भारतीयांना असली पाहिजे आणि सैन्याप्रती कृतज्ञताही असलीच पाहिजे, ती अधोरेखित करणं गरजेचं आहे. अशाच प्रकारच्या मदत कार्यातून आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो आपल्या सैन्याप्रती. हे होताना दिसत नाही, हे जास्त दुःखदायक आहे. जसं आता गोखले सरांनी म्हटलं की कृतज्ञता ही नक्कीच असायला पाहिजे. अतिशय कठीण परिस्थितीमधून आपण लोकांना आणलेलं आहे, युद्धभूमीतनं आणलेलं आहे आणि जगाच्या कुठल्याही इतर देशाच्या तुलनेत मध्ये आपण अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तर हे खरोखरच कौतुकास्पद आहे
आणि याच्याकरता पेरेंट्स असो की मुलं असो यांना यांना याच्याविषयी नक्कीच अभिमान वाटायला पाहिजे की आपल्याला सुखरूप परत आणलं, कारण आपलं नेतृत्व पण त्यांनी पुष्कळसं मजबूतपणे काम करून सगळ्यांवरती दबाव टाकून हे सेफ कॉरिडॉर तयार केले. परंतु याच्यामध्ये होतं काय की म्हणजे आजकाल जे धोकेदायक देशामध्ये राहणारे भारतीय आहेत हा प्रश्न आजच संपलेला नाहीये. आज एक कमीत कमी 15-20 असे देश आहेत ज्यांना धोकेदायक म्हटलं जातं, जिथे अनेक भारतीय तिथे आहेत आज. तर त्याच्याकरता जर काही गरज पडली, काही धोका निर्माण झाला तर त्यांना तिथून कसं बाहेर काढायचं, त्यांची नेमकी माहिती काय, हे सगळे आत्ता करून ठेवायला पाहिजे. नाहीतर मग शेवटच्या क्षणी जर तुम्ही या म्हणजे असा अजून एखाद्या धोकेदायक देशात जर परत त्याला तयार नसाल तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. उदाहरण म्हणजे कझाकिस्तान, ती परिस्थिती चांगली नाहीये, किंवा इराण, इराकमध्ये तिथे परिस्थिती चांगली नाहीये. काही वेळा गल्फ मधल्या कंट्रीजमध्ये एकदम हल्ला होतो, तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो. तर म्हणून हे जे धोकेदायक देशात असलेल्या भारतीयांना, मग ते नोकरी करता गेलेले असो की ते शिकण्याकरता गेले असो, यांना बनवण्याचा प्लॅन हा आत्ताच तयार करून असा ठेवायला पाहिजे. आणि मी माझ्या एका लेखामध्ये पण म्हटलं होतं की वकिलातीमध्ये एक मिलिटरी अटॅची म्हणजे एक मिलिटरी अधिकारी जो असेल तर तो अशा प्रकारचा प्लॅन नक्की तयार करू शकतो की इथे लढाई झाली तर तुम्ही कुठल्या विमानतळावर जायचं, तुम्ही कुठल्या बोटीने जायचं, तुम्हाला बाहेर पडायला रस्ते कुठले आहेत, तुम्हाला शेजारचे देश कुठले आहेत, हे सगळं प्लॅनिंग जर पहिले करून ठेवलं इतर राष्ट्रांमध्ये, जे इतर धोकेदायक राष्ट्र त्याच्यामध्ये, तर जर इमर्जन्सी आली तर आपला रिस्पॉन्स हा नक्कीच चांगला असू शकतो. अगदी अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण महाजन सर उपस्थित केलात. याच मुद्द्याच्या अनुषंगाने खरं तर मला पुढचा प्रश्न विचारायचाच होता आणि आपण मनातला मुद्दा उपस्थित केला तो असा आहे ज्यावर पटकन आधी गोखले सरांनीही बोलावं अशी विनंती मी त्यांना करतो. गोखले सर, जेव्हा एखादी आपत्ती येते त्यावेळेला पटकन कसं वागायला पाहिजे याचं प्रशिक्षण या देशातल्या प्रत्येकाला वारंवार दिलं जाणं गरजेचं आहे का? नाही, अगदी चांगला मुद्दा महाजन सरांनी सांगितला. आणि मुख्य म्हणजे कसं आहे की इतक्या वेळ त्या युद्ध होणार असं जवळजवळ त्याच्या आधी 20-25 दिवसापासून गोष्टी चालू होत्या, बोलत होते लोक. म्हणजे अमेरिकन आणि सगळ्या वाटाघाटी त्या पेपर होत होत्या. त्यावेळेला अशी परिस्थिती येणार असं गृहीत धरून त्याप्रमाणे मग सगळी मुलांनी त्या व्यवस्थित केली असती तर त्याच्या कित्येक आधीच तिथे परत आले असते. मग अगदी त्यांना असं इतका सगळ्यांचं एकदम असं काय करून मग त्याचे काही जणांनी जखमी होऊन अशा तऱ्हेच्या करण्याची जरूर नव्हती. त्यामुळे मला वाटतं की अशा तऱ्हेची कुठली परिस्थिती, जसं आता सांगितलं की समजा अजून कुठल्या देशामध्ये अशी परिस्थिती होण्याची संभावना असली तर तिथले जे आपले भारतीय नागरिक आहेत त्यांनी वेळेच काळजी घेतली तर असा लास्ट मिनिट सगळी पळापळ आणि त्याच्यावरती सगळा जो भार पडतो तो होणार नाही. बिलकुल. मला या निमित्तानं महाजन सर आपल्यासाठी शेवटची 30 सेकंद उपलब्ध राहिली आहेत, त्यातला पटकन प्रश्न उपस्थित करायचा आहे की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं मदत कार्य केलं जातं तेव्हा ते शेवटच्या माणसापर्यंत राबवू असं आपल्या वायुसेनेनं आता सांगितलेलं आहे. तशीच कायम सरकारची भूमिका राहिलेली असते. आता एक जवळपास 750 विद्यार्थी राहिले आहेत ज्यांना आपल्याला परत आणायचं आहे. आत्ताच्या घडीला ते ज्या भागात आहेत, सुमी प्रदेशामध्ये आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात तणाव आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांनी अत्यंत शांत राहून परिस्थितीला सामोरं जाणं गरजेचं आहे का? कदाचित हा प्रश्न ऐकल्याच्या नंतर एखादा व्यक्ती असं म्हणू शकतो की तुम्ही भारतामधून अशा प्रकारचे सल्ले देऊ शकता, प्रत्यक्ष परिस्थिती तुम्हाला काय ठाऊक आहे. पण तरीही मी म्हणेन की असलेल्या परिस्थितीला धैर्यानं सामोरं जाणं याच्याशिवाय आत्ता तरी त्या विद्यार्थ्यांच्या आता दुसरा कुठला मार्ग नसेल. महाजन सर, 30 सेकंद आहेत शेवटची. नक्कीच ज्या विद्यार्थ्यांनी शांत राहायला पाहिजे, बंकरचा वापर करायला पाहिजे, कमीत कमी बाहेर जायला पाहिजे. एकत्र राहिला तर जर कोणाला काही प्रॉब्लेम झाला तर दुसरा त्याला मदत करू शकतो वगैरे. परंतु लक्षात ठेवावं की अशा प्रकारची धोकेदायक परिस्थिती आता मीडियामध्ये येते म्हणून फक्त तिथेच आहे असं नाही. काश्मीरमध्ये सुद्धा ग्रेनेड फेकले जातात, ईशान्य भारतात सुद्धा काही केव्हा गडबडी होतात, नक्षलवादी भाग जो मध्य भारतात आहे तिथे सुद्धा फायरिंग केलं जातं. तर तसं म्हणणं काही म्हणजे हे नाहीये की फक्त तिथेच धोकेदायक परिस्थिती आहे. भारताच्या आत सुद्धा अनेक ठिकाणी असे धोकेदायक स्पॉट्स आहे, खास तर सीमेवरती, काश्मीरमध्ये, ईशान्य भारतात, नक्षलवादी भागामध्ये, जिथे अशा प्रकारची धोकेदायक परिस्थिती आहे आणि तिथल्या जनतेला सुद्धा अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्सला तोंड द्यावा लागतो. तर त्याच्यामुळे एवढंच फक्त म्हणता येईल की धीर सोडू नये. आणि मला खात्री आहे की पुन्हा एकदा आपलं नेतृत्व त्याच्याशी पुन्हा बोलेल, सेफ कॉरिडॉर तयार करेल आणि जे उरलेले विद्यार्थी आहे त्यांना बाहेर काढण्यामध्ये नक्कीच आपल्याला यश मिळेल, याच्याविषयी माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. प्रसादजी.
महाजन सर, खूप आभार आपले, आणि त्याचबरोबर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या भूषण गोखले सरांचेही आभार. आपण दोन्ही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.